हे नमस्कार मंडळी, आज आहे संडे स्पेशल। तर आज बनवते आहे मच्छी। तर ही आहे हलवा मच्छी आणि हे आहेत तिचे डोके। तर मी मॅरिनेट करून ठेवलेला आहे आणि डोके बाजूला काढून ठेवलेले आहेत। त्याचा मी रस्सा बनवणार आहे। आणि नॉनव्हेज असलं की आमच्या घरामध्ये उडदाची डाळ असतेच बनवलेली। तर मग आज उडदाची डाळ बनवते। आज खूप आयटम होते बनवण्यासाठी। तर उडदाच्या डाळीसाठी मी फोडणी देण्यासाठी हे वाटण बनवते। तर आलं आणि लसूण, मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन आणि हे मी थोडं ग्राइंड करून घेणार आहे आणि याच्यावरतीच डाळीला फोडणी देणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही डाळ करून बघा, हे खूप छान असतं, असं मस्त लागते तिखट तिखट। तर उडदाची डाळ नॉनव्हेज असलं की स्पेशली बनवली जाते आणि कशी बनवते ते पण बघा। तर तेल घ्यायचं आहे नेहमीसारखं आणि जे बनवलेलं आपण मिक्सर आहे ते त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। आणि सेम डाळीला आपण मोहरी, जिरा, फोडणीसाठी कढीपत्ता ह्या गोष्टी ॲड करायच्या आहेत आणि हिंग टाकून त्याच्यावरती फोडणी द्यायची आहे। तर हळद, हिंग मी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आता मी डाळीची फोडणी देणार आहे। डायरेक्ट फोडणी द्यायची आहे, आधी डाळ उकडून नाही घ्यायची आहे। तर मी अशी डाळ फोडणीला देते। तर ही झालेली आहे डाळ, फोडणीला दिलेली आहे मी। आणि आता फिश फ्राय करून घ्यायचे आहे। तर हलवा मच्छी खूप छान असते आणि फिश फ्रायमध्ये मी थोडी मास्टरच आहे। तर मला आवडतं फिश फ्राय करायला। तर इथे पतिदेव आले होते आणि मध्ये मध्ये सेम सगळ्यांसारखंच लुडबुड चालू होती। आणि आता मी मच्छी फ्राय करून घेते। छान तेल घ्यायचं आहे आणि मच्छी फ्राय करताना मी कढीपत्त्याची फोडणी देऊन आणि मग मच्छी फ्राय करते। त्याच्याने खूप छान असं टेस्ट येते। आणि ते आपलं मिक्सरचं थोडंसं वाटण राहिलं होतं ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलं। ह्याच्याने मस्त छान अशी तरी आणि मस्त फ्लेवर येतो। तर तुम्ही पण कढीपत्त्यावरती देऊन बघा फोडणी, खूप छान लागते। तर झालेलं सगळे आयटम बनलेले आहेत आणि मी काय काय बनवले ते मी तुम्हाला दाखवते। तर आज खूप जास्त आयटम होते। मच्छी फ्राय केली आहे, मच्छी करी केलेली आहे, जे मी डोके ठेवले होते मच्छीचे त्याची करी बनवलेली आहे। आणि हे स्वामिनीचा नाश्ता आहे, पेज आणि भात बनवलं आहे। उडदाची डाळ अशी झालेली आहे। तर ही उडदाची डाळ आणि सासूबाई व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे मग त्यांना